दरम्यान बुलढाण्यामध्ये अरेरावी करणाऱ्या तलाठ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या नागरिकांसोबत महिलांसोबत अरेरावी करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। नाही, मला एका चॅनलवर बातमी सुरू होती, बुलढाण्याच्या तलाठ्यांनी काहीतरी आपल्या महिला भगिनींच्या बरोबर अरेरावी केली, त्यांची गैरसोय केली। तर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला आणि तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी। आणि कलेक्टरने मला परत फोन केला की ते प्रकरण त्यांनी हे करून त्या ठिकाणी जमलेल्या महिला भगिनींना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी खबरदारी घेतलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संदीप, बुलढाण्यामधला हा सगळा प्रकार आहे, तलाठ्यावरती आता कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा या गावातील जे आहे ते काळे नामक एक तलाठी होते आणि ते तलाठी जे आहेत हे जे उत्पन्नाचे दाखले या लाडकी बहीण या योजनेसाठी लागत होते, त्यासाठी 30 रुपये एका उत्पन्नाच्या दाखल्यासाठी घेत असल्याचा आरोप जो आहे नागरिकांनी केला होता। आणि हेच तलाठी जे आहेत हे नागरिकांसोबत महिलांसोबत अरेरावी करत उद्धटपणाची वागणूक देत आहेत, अशा पद्धतीचा एक व्हायरल व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ व्हायरल झाला होता। आणि त्यानंतर पुढारी न्यूजने देखील ही बातमी दाखवली होती। त्या बातमीचा परिणाम आणि या बातमीची दखल जी आहे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी तात्काळ बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि संबंधित जे तलाठी आहेत त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे या तलाठ्याला समज दिलेला आहे आणि पुन्हा कुठल्याही महिला किंवा इतर नागरिकांना या योजनेच्या संदर्भात कागदपत्रासाठी जी आहे ही कुठलाही त्रास होणार नाही। कुठल्याही योजनेमध्ये या एकंदरीत कागदपत्रासाठी जे आहे कुठल्याही त्रास होणार नाही नागरिकांना याची काळजी हे तलाठी आता यापुढे घेणार आहेत आणि त्याला समज देऊन सोडण्यात आलेलं आहे। मात्र या तलाठ्यावर जे आहे आतापर्यंत कुठलीही कारवाई जी आहे ही करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। बरं, धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीसाठी।